सामाजिक कार्यकर्ते बंटीभाऊ लांडगे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित। दिनांक 29 जून 2025 रोजी हॉटेल विसावा नांदेड या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख तालुका लोहा जिल्हा नांदेडच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंटीभाऊ लांडगे यांना राजश्री शाहू मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवीदास फुलारी, स्वागत अध्यक्ष माननीय राजेश दादा पावडे, निमंत्रण सुरेश हटकर, विशेष उपस्थिती माननीय शिवानंद साहेब आयुक्त समाज कल्याण विभाग नांदेड, प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर गणेश जोशी प्राचार्य MGM पत्रकारिता महाविद्यालय नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे संयोजक भैयासाहेब गोडबोले, अध्यक्ष शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख। कार्यक्रमाचे सुरेख संचलन कैलास धुतराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले। सर, आज या ठिकाणी आपल्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होत आहे आणि बंटीभाऊ लांडगे यांना मराठवाडा राजश्री पुरस्कार मिळाला आहे। काय सांगाल या निमित्तानं आपण? आज राजर्षी शाहू महाराजांची 151वी जयंती आहे आणि हे 150 वर्ष होऊन गेलेले आहेत। अजूनही राजर्षी शाहू महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं इथं रुजावा, त्याची पारायणं व्हावीत म्हणून भैयासाहेब गोडबोलेसारखा एक कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता काम करतो आहे।
त्यांनी आज कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि काही मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत। त्यात एक महत्त्वाचा पुरस्कार बंटी भाऊ यांना दिलेला आहे। त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते पाहून अशा कार्यकर्त्याला पुरस्कार दिल्यामुळं अजून ते कार्यप्रवण होतील, अधिक काम करतील म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे। हे केवळ कवी संमेलन नाही, या निमित्तानं अनेक व्याख्यानं झालेली आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः राजेशदादा पावडे, प्राचार्य गणेश जोशी यांची जी व्याख्यानं मी ऐकली, मी सुद्धा प्रभावित झालो। या अर्थानं ही चळवळ पुढे गेली पाहिजे। बाबासाहेबांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपण पुढे नेलेला आहे। त्यासाठी ही सगळी धडपड आहे। या सगळ्या धडपडीला मी शुभेच्छा देतो। आज राजर्षी शाहू यांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आमचे मित्र गोडबोले यांनी जो कार्यक्रम इथं आयोजित केला, कवी संमेलन, आणि तसेच आमचे मित्र बंटी लांडगे यांना राजर्षी शाहू महाराज यांचा पुरस्कार दिल्याचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला होता, कार्यक्रम यशस्वीरित्या चांगला पार पडला। आणि विषय असा झाला की सर्व इथं बरेचसे कवी, कार्यकर्ते आणि बरेचशी मंडळी इथं जमा झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आपले गोडबोले सर असतील, देवदास फुलारी सर असतील, आमचे बरेच आपले मोरे साहेब असतील, मोरे सर असतील, सर्वांनी इथं उत्कृष्ट अशी त्यांची भाषणं वगैरे झाली। आणि शाहू महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा समाजामध्ये पोहोचावे, शाहू महाराजांचे कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून करावं। आणि त्याचा आता कवितेच्या माध्यमातून असो, समाजामध्ये जी विषमता वाढलेली आहे त्या बाबतीमध्ये असो, आताच आम्ही बंटी लांडगेंना सुद्धा सांगितले की आपण सर्वजण मिळून एखाद्या हॉस्टेलच्या बाबतीमध्ये नियोजन करूया, आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे। आम्ही सर्वजण मिळून करतात, एकटेच म्हणून नाही, आणि सर्वजण मिळून आम्ही बहुजन समाजातील जे गोरगरीब कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सर्वांनी हटावं असा माझाही प्रयत्न आहे। आणि सर्वांना घेऊन आम्ही झटणार आहोत। या निमित्तानं आज आम्ही सांगू इच्छितो। ठीक आहे, सर्वप्रथम सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा राजश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने घेतलेला आहे। त्या कार्यक्रमाचे आयोजक भैयासाहेब गोडबोले यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला व त्यानिमित्त आम्हाला पुरस्कार देण्यात आला। या पुरस्काराचा क्षण मी कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही व या पुरस्काराने मला आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळेल व आयोजकाचे व सर्व सन्मानित धन्यवाद मानतो।